मनरेगा कायद्यात बदल करून सरकारने मोठी घोडचूक केली आहे, तर कोट्यवधी बेरोजगार जनतेला हा काळा कायदा ठरणार असल्याची माहिती मनरेगा संघर्ष मोर्चाने आज छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे। कायदा पूरा बुनियाद कायदे की बदल डाल दी है। 2005 में जो मनरेगा कायदा बना उसमें हर मजदूर को हक दिया था। वो हक नया जो रामजी कायदा आया है, जी रामजी, उससे ये उसका मूलभूत अधिकार रोजगार का वो छीन लिया गया है। ये हमारा दर्द है। साथ ही साथ केंद्र सरकार ने कहाँ काम निकालना है, कहाँ नहीं निकालना है, ये इसकी पूरी अपने हाथ में, अपने कब्जे में लिया है। पहले कानून एक भी मजदूर एप्लीकेशन करता 4 नंबर का फॉर्म भर के, तो उसको 15 दिन के अंदर काम देना कानून से आवश्यक था, उसका हक बनता था। और नहीं दिया 15 दिन के अंदर तो बेरोजगार भत्ता देने का प्रावधान कानून में था। ये सब निकाल दिया है। और साथ ही साथ उसकी पूरी 100% मजदूरी केंद्र सरकार देने का उसमें प्रावधान था पहले, अब उसको 60-40 किया है। तो इसका मतलब ये है कि ये राज्य सरकार ने गांधी को तो हटा दिया, राम जी को उसमें डाल दिया, नंबर 1। नंबर 2, उसका जो हक है वो छीन लिया और सरकार के मेहरबानी पर ये अब कानून चलेगा, ये लिखा। साथ ही साथ मजदूरी 100% मजदूरी केंद्र सरकार जो देना चाहिए, उसमें 60% केंद्र सरकार और 40% राज्य सरकार, ऐसा उन्होंने किया है। मगर जो गरीब राज्य है उन्होंने क्या करना, उन्होंने काम ही नहीं शुरू करना। ये सब चीजें हैं। और साथ ही साथ जब ये नोटिफिकेशन के माध्यम से, मान लो कि फुलंब्री में गनौरी गांव में काम शुरू करना है, तो पहले फुलंब्री का तहसीलदार वो कर सकता था, गनौरी गांव का सरपंच वो काम शुरू कर सकता था। मगर अब वो गनौरी का रिक्विजिशन जब तक दिल्ली नहीं जाएगा और दिल्ली के नोटिफिकेशन में नहीं जब तक आएगा, तब तक गनौरी का काम शुरू नहीं होने वाला। इसका मतलब पूरी मेहरबानी केंद्र सरकार की है। तो इसीलिए ये कानून बुनियादी इसमें बदलाव आया है और गरीबों को जल्दी, पहले ही मनरेगा में भी जब काम चलता था, जो विरोधी राज्य थे बंगाल जैसे, वहां पर 5-5 साल मजदूरी नहीं दी केंद्र सरकार ने। ये आज हमारे सामने है। और जब ये पूरा उनके कब्जे में जाएगा तब ये कानून ही खत्म हो जाएगा, ऐसा हमको लगता है। मनरेगा कायद्यातून महात्मा गांधींचं जे नाव होतं ते वगळण्यात आलेलं आहे, त्याचा आम्ही निषेध करत आहोत। महात्मा गांधींचा जो विचार होता, जी मूल्ये आहेत, ती नाकारण्याचा हा प्रयत्न सरकारचा आहे। परंतु केवळ नावाचाच मुद्दा नाही, नाव बदलून काही नवीन काहीतरी केलंय का, तर असंही दिसत नाही। गेल्या 10-12 वर्षापासून आपण बघतोय, दरवर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये मनरेगावरचा बजेट दिवसेंदिवस कमी कमी होत गेलेलं आहे। जॉब कार्ड मधील घोटाळे असतील, वेळेत त्याचं वेतन न मिळणं असेल, असे आणि कंत्राटदारामार्फत ही योजना राबवून ज्या मजुरांनी कामं केलेले नाहीत किंवा जे मयत माणसं आहेत त्यांच्या नावानं कोट्यवधी रुपये उकळून हा मनरेगामध्ये भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात वाढलेला होता, याच्यात दुमत नाही। आणि हा मनरेगा कायदा नेस्तनाबूत करण्याकडं, तो रद्द करण्याकडं सरकारची वाटचाल राहिलेली आहे गेल्या 10-12 वर्षापासून। आणि म्हणून आम्ही सर्वजण, ग्रामीण कष्टकऱ्यामध्ये काम करणारे कार्यकर्ते, वेगवेगळ्या संघटना मागणी अशी करत होतो की तो मनरेगा कायद्यामध्ये काही तरतुदी करा, भ्रष्टाचार होणार नाही याची व्यवस्था करा, किमान 700 रुपये वेतन मिळेल
याची व्यवस्था करा. कारण की पीस रेटवर दिलं जायचं, ते पीस रेट नको, किमान वेतन पाहिजे आम्हाला. ते किमान वेतन 700 रुपये द्या आणि महाराष्ट्राप्रमाणे 365 दिवस काम देशभर मिळेल अशी काहीतरी तरतूद करा. अशा वेगवेगळ्या मागण्या आम्ही करत होतो. म्हणजे त्याच्या दुरुस्तीला आमचा विरोधच नव्हता, परंतु तुम्ही पूर्णपणे तो कायदाच रिप्लेस करून महात्मा गांधींच्या नावाने असणारा तो कायदा त्याच्यातलं महात्मा गांधींचं नाव गाळून आणि नव्यानं काहीतरी विकसित भारत रोजगार योजना आणि आजीविका असं म्हणून तुम्ही जे व्हीजी ओढून ताणून जे राम तिथं आणलेलं आहे, व्हीजी रामजी, हे अत्यंत चुकीचं आहे. 125 दिवसाचं काम तुम्ही देताय ते बरोबर आहे, परंतु मनरेगा कायद्यामध्ये 100 दिवसाची तरतूद असतानाही कधीही सरकारनं 100 दिवसाचं काम दिलेलं नाहीये. 50 किंवा 52 किंवा 53 दिवसाचं काम ऑन अँड ॲव्हरेज मिळालंय. फक्त कोविडच्या काळात ते 100 दिवसाचं मिळालेलं होतं आणि त्याच्यामुळं काहीही नवीन ह्याच्यात नाहीये. मनरेगा कायदा सांगत होता की तुम्ही आज काम पाहिजे तुम्हाला 4 नंबरचा फॉर्म भरून द्या. 4 नंबरचा फॉर्म भरून दिला की तुम्हाला लगेच काम देण्यात येईल. नाही काम दिलं की 15 दिवसात तुम्हाला बेरोजगार भत्ता मिळेल. ही तरतूद तरी होती. आता तो अधिकारच राहिलेला नाहीये आणि म्हणून तो अधिकार हिनावला गेलेला आहे आणि ही मोठी गंभीर बाब आहे. हा केवळ एकट्या दुकट्या पक्ष संघटनेचा मुद्दा नाही.